हॅलो, आवाज येतो का रे सर्वांना माझा? पहा, लक्ष द्या. आपला थोडा राहिलेला चॅप्टर तेवढा कंप्लीट करू. ओके बेटा. पहा, आपण काल जे टॉपिक पाहिलं होतं ते आपण इथपर्यंत आपलं झालं होतं. ठीक आहे, हा टॉपिक आपला कव्हर झाला. नंतर आपल्याला पाहायचं आहे ड्युरिंग द गॅमेट फॉर्मेशन हे झालं. पहा, मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन पहा, अपलोड केलं का रे? ठीक, आठवण करून द्या मला, मी अपलोड. Based on the conclusion from the monohybrid cross, Mendel expected that in the female generation of dihybrid cross, plant would produce rounded yellow seeds. He was proved right, though the genotype of this plant was RRYY. Capital जर असेल तर काय असणार बेटा? डॉमिनेंट. आणि जर स्मॉल असेल तर काय असतात? रिसेसिव्ह. पण काय झालं पुढं की त्याला दिसताना त्या ठिकाणी राऊंडेड येल्लो सीड दिसले. येल्लो कलर हा डॉमिनेंट आहे, ग्रीन हा रिसेसिव्ह आहे, राऊंड शेप हा डॉमिनेंट आहे, रिंकल्ड हा रिसेसिव्ह आहे. आणि याचे काही दोन डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स या फिलर जनरेशन मध्ये जमले, त्याच्यामुळे त्याला डायहायब्रिड क्रॉस झाला. म्हणून अशा प्लांटला डायहायब्रिड प्लांट म्हणतात. पहिल्या जनरेशनचे जे काही डायहायब्रिड क्रॉस आहेत ते काय प्रोड्यूस करतात? गॅमेट्स आर आर, आर वाय, आर आर आणि आर वाय त्या ठिकाणी प्रोड्यूस करतात. आणि दोन्ही गॅमेट्स मध्ये कॅपिटल आर, कॅपिटल वाय, कॅपिटल स्मॉल आर, स्मॉल वाय हे त्या ठिकाणी सिमिलर असतात. F2 जनरेशन ही त्या ठिकाणी तयार होते. सेल्फिंग ऑफ F1 प्लांट्स. द पॅटर्न ऑफ इनहेरिटन्स ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स फ्रॉम F1 टू F2, जो काही त्या ठिकाणी पॅटर्न आहे F1 टू F2 चा. हॅलो, हा, नमस्कार नमस्कार. बर 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 चालेल 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 करा. नाही नाही नाही, पुण्या गावला. हा ठीक आहे, चालते, काय अडचण नाही. वा 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 वा, यावेळेस कसं करायची तयारी करा लागते. नाही नाही नाही, खर्च खर्च नका, पण तयारी करा. बरं, आपण बसून तर बहुत चर्चा तर होत, काही निघाला सोल्युशन तर होत आपण. हा? आता F2 जनरेशन जी काही त्या ठिकाणी तयार होते, सिल्किंग ऑफ F1 प्लॅन्स पासून पॅटर्न ऑफ इनहेरिटन्स कॅरेक्टरिस्टिक जे आहेत F1 टू F2 काय त्या ठिकाणी आपण पाहिलेलं होतं त्या ठिकाणी. ओके, हे त्याच्याबद्दलच एक्सप्लेनेशन केले. 16 पॉसिबल कॉम्बिनेशन आपण पाहिलं. आर दोन दोन चालले ना पुढे, कॅपिटल आर, स्मॉल आर, स्मॉल आर. त्यांना पुढे आपण कंबाईन केलं तर त्याचे कार्य 16 वेगवेगळे टाईप आले. त्याच्यामध्ये 4 मेल गॅमेट होते, तर 4 काय होते बेटा? फिमेल गॅमेट्स आपल्याला पाहायला मिळत असतात. ठीक आहे. जो काही त्या ठिकाणी फिमेल गॅमेट्स आपण त्या चेसबोर्ड सारखे जे काही पिडेट स्क्वेअर आहे किंवा चेकर बोर्ड आहे त्याच्यामध्ये पाहिलं, मेल गॅमेट आपण त्या ठिकाणी दाखवलेले आहे. ठीक आहे, आता वरी पाहिलं आपण. आता पुढचा जो इम्पॉर्टंट आहे तो आहे जेनेटिक डिसऑर्डर. रात्री अभ्यासाला कोण कोणी आले रात्री? हो, त्याला रात्री त्याला बोली जातो, त्याला घेऊन रात्री त्याला घ्या. हा, अजून दुसरं कोण आहे? कोण? घुले का? आता ह्याची जबाबदारी तू मॉनिटर आहेस. कोणी पोरा कोणा पिका पोरा गेलं तर तुझ्याकडे राहिला. कुणी पोराला टॅप काढून द्यायचं नाही, फक्त टॅप काढलं तर अभ्यासासाठी टॅप काढायचा. आणि कोणी एकमेकाला झाकून घ्यायचं नाही, तू त्यानं तुझं असं झाकायचं नाही. आल्यानंतर एकमेकाच्या चिटकून बसायचं नाही, लांब बसायचं. आणि त्याच्याकडे थोडं व्यक्तिक लक्ष द्या, थोडं अभ्यासाकडे. ती लेकरू जरा कसं आहे, गरीब लेकरू जरा चांगलं आहे, त्याच्याकडे थोडं व्यक्तिक लक्ष द्या. रात्री बसायचं, एक टाइम ठरवायचं, 6 वाजता यायचं, 9:30ला जायचं. एक जण 8ला जाते, कुणी 9ला जाते, असं नाही करायचं. नाही तर 6ला यायचं, 9ला जायचं, असं तर करायचं. एक टाइम ठरवा, एकदम फिक्स. तुम्ही एक रात्री अभ्यासात तुम्ही एक. आता तुमची जरा बॅच जरा मला स्ट्रॉंग करायची आहे. जर ह्या वर्षीचे तेवढे 10वीचे होते हुशार, पण सो अँड सो. आता इथून तुमच्या बॅचला इथं आम्ही झाकी बघत सर तुमच्या बॅचला कमीत कमी 100 ते 125 पोरं करतो, काळजी करू नका. पण एकदम शांत डोक्याने कीप माइंड आपण करू. आता पुढची रणनीती वगैरे कसं करायचं आपण वगैरे बसून आपण चर्चा करू. ओके, काय बेटा? डिफ्यूज ऑर आता जेनेटिक डिसऑर्डर्स काय बेटा? जेनेटिक डिसऑर्डर्स म्हणजे काय? अनुवांशिक जे काही त्याच्यामध्ये डिसऑर्डर्स येतात. जन्मताना लेकराचे पाय आपण असतात, बैठला असतात, कधी कधी बैठ लोक बेटे लेकराचं फाटलेलं असतं होट वगैरे. अनेक लेकरांचं
पुन्हा शिवतात ऑपरेशन करून त्या ठिकाणी, किंवा मधली टाळू जी असते ते पॅलेटचं असं टाळू ते कधी कधी पूर्ण डेव्हलप झालेली नसते. असे काही जेनेटिक डिसऑर्डर्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतात. डिसीजेस ऑर डिसऑर्डर्स ऑकरिंग ड्यू टू ॲबनॉर्मॅलिटीज इन द क्रोमोसोम्स. काय म्हटलं बेटा? डिसीजेस किंवा डिसऑर्डर्स. डिसीज म्हणजे काय? रोग. आणि किंवा डिसऑर्डर्स म्हणजे वेगळेपणा जो काही घडतो ड्यू टू ॲबनॉर्मॅलिटीज इन क्रोमोसोम्स. ॲबनॉर्मॅलिटीज म्हणजे काय? असामान्यपणा. कशामध्ये? त्याच्या क्रोमोसोम्स मध्ये जो काही असामान्यपणा आहे त्याच्यामध्ये जो काही आढळत असतो, किंवा म्युटेशन. म्युटेशन म्हणजे काय? जर समजा जे जीन्स असतात ना आपल्या बॉडीमध्ये, क्रोमोसोम्स किंवा जीन्स जे असतील त्याच्या जर सिक्वेन्स मध्ये जर काही छेडछाड झाली, मॅनिप्युलेशन झाला, काही बदल झाला ड्यू टू आर्टिफिशियल और क्लायमॅटिक कंडिशन्स, तर त्याला आपण म्युटेशन असं म्हणतो. आणि हे सर्व जे काही त्या जीन्स मध्ये घडत असतं, काय घडतं बेटा? क्रोमोसोमच्या ॲबनॉर्मॅलिटीज किंवा म्युटेशन जे काही घडतं त्याला काय म्हणतात? डॅश डॅश असं म्हणतात. सांगा. म्युटेशनचे एक्झाम्पल सांगतो. अनेक हॉलिवूडचे पिक्चर भेटला सर, त्याच्यामध्ये माणसाला पंख राहतात, वेगवेगळ्या प्रकारे करतात ना, किंवा आपण काय करतो वेगवेगळ्या प्रकारचे आपण मक्के वगैरे खातो, स्वीट कॉर्न वगैरे, हे काय असतात? त्याच्या जीन्स मध्ये बदल घडून आणतात, त्याच्यामध्ये मॉडिफाय घडतात. हे काय एका प्रकारचं म्युटेशन आहे. काय आहे? म्हणा माझ्या मागं. Diseases or disorders occurring due to abnormalities in chromosomes and mutations in genes are called genetic disorders. म्हणा. Diseases or disorders occurring due to abnormalities in chromosomes occurring due to abnormalities in chromosomes and mutation in the genes are called genetic disorders. आता जे काही क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीज असतात हे इन्क्लुडेड इदर इन्क्रीज ऑर डिक्रीज इन नंबर्स. एकतर त्याच्या संख्येमध्ये काय होते? क्रोमोझोमच्या वाढ. एकतर त्यांच्या संख्येमध्ये काय होते? कमीपणा. एकतर संख्येमध्ये काय होते म्हणजे इन्क्रीज, एकतर संख्येमध्ये काय होतं? कमीपणा. एकतर डिलिशन म्हणजे निघून जातात, किंवा ट्रान्सलोकेशन जागा बदलतात. काय करतात? जागा बदलतात. एनी पार्ट ऑफ क्रोमोझोम, एनी पार्ट ऑफ द यस, कोणत्याही क्रोमोझोमचा एकतर पार्ट काय होतो? वाढतो, डिक्रीज होतो, डिलीट होतो, या जागा बदलतो. एक्झाम्पल आहेत फिजिकल डिसऑर्डर जसे की लेफ्ट लिप, म्हणतो ना होट चिरलेला असतो, लेफ्ट लिप, किंवा अल्बिनिझम. लहान लेकर असतात, अंगावर रंगच नसते त्याच्या, भुरे लिझर्डासारखे असतात एकदम, अंगावर स्किन पेले येलो कलरची असते, पोटाचा कलर नसतो, हे जे असतात ना तशा प्रकारे. सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स. काय बेटा? सायकोलॉजिकल डिसऑर्डर जसं की सिकल सेल ॲनिमिया आणि हायपोफिलिया, हिमोफिलिया. सर काय बेटा? हिमोफिलिया. काय काय म्हटलं? अल्बिनिझम, फिजिओलॉजिकल डिसऑर्डर्स, सिकल सेल ॲनिमिया आणि काय बेटा? हिमोफिलिया. आणि काय म्हणतात? हिमोफिलिया. आता मग सिकल सेल ॲनिमिया काय प्रकार आहे सर? रक्त जे असतात आपले राउंडेड असतात, आरबीसीज राउंडेड असतात. सिकल सेल ॲनिमिया मध्ये काय होतं माहितीये का? जे काही आरबीसीज असतात ते विळा माहिती आहे? विळा. सिकल म्हणजे विळा, लांबट आकाराचे असतात विळ्यासारखे, आणि वाहत असताना ते आपल्या बॉडीमध्ये क्लॉट होतात, रक्ताच्या गाठी तयार होतात, त्याच्यामुळे हार्ट अटॅक येत असतो. ठीक आहे. पुढे पहा बेटा, ह्युमन बिंग्स मध्ये आपल्या शरीरामध्ये, मानवाच्या शरीरामध्ये एकूण क्रोमोझोमची संख्या किती आहे? 26. किती? 26 भागिले 2 किती? 23. जोड्या 23, एकूण 26. तर जोड्या किती? 23. There is a great variation in the size. त्यांचा साईज मध्ये बदल आहे. शेप ऑफ क्रोमोझोम पेअर त्याच्यामध्ये बदल आहे. These pairs have been numbered. त्याला नंबर केलेला असतो. 23 पैकी 22 जे असतात ऑटोसोम्स असतात. 23 पैकी 22 काय आहे? आणि एक जे पेअर आहे दॅट इज अ सेक्स क्रोमोझोम, ज्याच्यानं मुलगा होईल किंवा मुलगी होईल ते ठरवलं जातं, त्यालाच म्हणतात ॲलोसोम्स. 23 काय म्हणतात? पेअर्स, 22 ऑटोसोम्स, वन काय? सेक्स क्रोमोझोम, त्याला ॲलोसोम म्हणतात. महिलांमध्ये जे काही क्रोमोझोमची संख्या असते ती असते 44 प्लस एक्स. पुरुषामध्ये असते 44 प्लस एक्स वाय. त्याच्यातलं काय होतंय? अर्ध करा. अर्ध किती? त्या 22 प्लस एक्स. म्हणजे महिलातून पुढे काय जाणार? 22 प्लस एक्स, 22 प्लस एक्स जाणार. बदल होईल का? पण पुरुषातून काय जाते म्हणजे एकदा 22 प्लस एक्स पण जाऊ शकतो, किंवा 22 प्लस वाय पण जाऊ शकतो. जर एक्स पुढे गेला, ऑलरेडी इकडे तर एक्स आहे, एक्स पुढे गेला तर काय होतो? मुलगी. गरजा बरोबर.
जर वाय पुढे गेला, काय पुढे गेला, काय होतो, मुलगा. आलं का लक्षात? म्हणजे मला सांगा, मुलगा होईल किंवा मुलगी होईल, हु इज रेस्पॉन्सिबल फॉर दॅट, मेल पार्टनर. पुरुष हा जिम्मेदार असतो या जबाबदार, त्याला काय माहित राहते का, माहित. हु इज रेस्पॉन्सिबल, मेल पार्टनर इज रेस्पॉन्सिबल वेदर द चाइल्ड बॉर्न विल बी द गर्ल ऑर द बॉय. कारण त्याच्यातून जे क्रोमोझोमची संख्या जर 22+Y जर गेली तर पुढे मुलगा होतो. जर 22+X गेली तर त्या ठिकाणी काय होतं, हे राहते ये मौसम नदी का किनारा. शिंदे तुझं बी लग्न होते, तुला बी लेकर होते, तुला पोरगी झालं का ओळखून घ्यायचा. 22+Y गेले, पोरग झालं तर ते नाही, पोरगी झालं तर 22+X गेले, आणि पोरगी झालं तर 22+Y गेले. समज एक्स्ट्रा काही खालीवरी गेलं तर वेगळं होते. रेल्वेपटरी.com टन टन टाळ्या वाजवा. ओके, नाही ना तिला that is a sex chromosome last lab. नाव दिलं साऱ्या जोडीला, नवरा बायकोला नाव दिलं. Mendel has shown in this type experiment that there exist two type of genes. दोन टाईपचे जीन्स असतात हे तर आपल्याला पाठ झाले होता, डॉमिनंट आणि रिसेसिव्ह. If we take into account the number of chromosomes in human cell मध्ये जर पाहिलं, their sex related types पाहिलं, the types of genes on chromosome जे आहेत ते काय डॉमिनंट, दुसरा काय बेटा रिसेसिव्ह. कोणते कोणते सांगा, डॉमिनंट आणि कोणते रिसेसिव्ह. We can see where genetic disorder originate and how they are inherited. आपण पाहू शकतो की कसे ते जेनेटिक डिसऑर्डर्स ओरिजिनेट होतात आणि कसे ते पुढच्या पिढीमध्ये इनहेरिट होतात ते आपल्याला माहिती आहे. आता डिसऑर्डर्स ड्यू टू क्रोमोझोमल ऍबनॉर्मॅलिटीज. आता क्रोमोझोमल ऍबनॉर्मॅलिटीज म्हणजे काय म्हणलं, क्रोमोझोम संख्याच्या संख्येत वाढ, इन्क्रीज, डिक्रीज, डिलिशन किंवा ट्रान्सलोकेशन. आठवलं का शब्द आता बोललेलं, हे जर असेल तर काय आहे, क्रोमोझोमल ऍबनॉर्मॅलिटीज जर झालं तर काय होते सर, वेगवेगळ्या प्रकारचे रोग होत्या, वेगवेगळ्या प्रकारचं काही होतंय. पण काय एक एक सांगा सर. Following are the disorders that occurs due to numerical changes in the chromosomes. समजा आता खालील काही बदल दिलेले जर असं काही घडलं तर त्या ठिकाणी दिसून येतं. ऑफस्प्रिंग आर नॉट स्टेराईल. जे काही ऑफस्प्रिंग आहेत, नवजात बालक आहेत, आर नॉट स्टेराईल. देयर इज चेंज इन द नंबर ऑफ ऍटोसोम इज लेस. जे काही नंबर ऑफ ऍटोसोम्स आहेत त्याच्या जर संख्येमध्ये काही कमी जास्ती झाली, याचा अर्थ काही तो काही लेकरूबाळ होणार नाही असं काही नाही. पण मात्र जर समजा त्याच्या संख्येमध्ये जर कमी पडत असलं, भया शब्दात येस चलत राहते. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टी बघावं लागतं. नाही मी अजिबात दुःखामध्ये नाही, अजिबात. माझे कुठे 1 लाख रुपये, पुढच्याचे किती 60 लाख रुपये खर्चले माझ्या अपोजिट मध्ये. त्याच्यामुळे आणि एवढे नाही हे का केले माहितीये का, आपण जिल्हा परिषदेची तयारी करत होतो सारेजण, म्हणून हे सर्वात मोठा सेटबॅक देण्यासाठी केलेला षडयंत्र होता. त्याच्यामध्ये आपले लोक सहभागी आहेत बरं का, आपण लोकांना दोष द्यायचं नाही या प्रकरणात. आणि ते जरा पॅटर्न जरा वेगळं वाटायला लागले, त्याच्यामुळे जरा संभ्रमाची परिस्थिती आहे. पण जे काही मतदानाचा पॅटर्न आहे ते थोडं जरा संभ्रमाची परिस्थिती निर्माण करणार आहे. तुम्हाला सांगतो की भेटल्यानंतर आता जोमात नाही, एवढ्या ताकदीला लागायचे ना आता पुढच्या गोष्टी. अजिबात खचायचं नाही आपण, मी अजिबात खचलो नाही. आणि होणार होतं मला माहित होते, ताकद जी लावते. अहो मला सांगा, आपल्याच लोकांनी 30 लाख रुपये दिले वाटायला माझ्या विरुद्ध. आपल्याच लोकांनी, आता कोण दिला आता सांगायची गरज नाही तुम्हाला. हा माहिती आहे ना मला, मी सांगतो की भेटून तुम्हाला. किरण बाईला पण माहित आहे. आता हिची आता पहिली जी सुरुवात आहे, पहिली सुरुवात. आता पुढची सभा आपल्याला तुमच्या गावापासून बसूनच आपल्याला आता सुरुवात मोठी करायची. आता पुढचं बस 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 एवढंच भैया. खरंच किरण भैया तर रडले पाप, काय सांगू तुम्हाला. अहो तुम्हाला गंमत सांगू तुम्हाला पुन्हा, पुढचा उमेदवार त्याला सुद्धा त्याला स्वतः परीक्षा एवढे कसं पडल्यात मी त्याला स्वतः हाकून गेले त्याला. होय हो, ते ना परीक्षा झाल्या कसं झालं ते असं शक्य म्हणून नाही. ते आपल्या लेवलचं नाहीच तेवढं, आपण काय ते डायरेक्ट वरच्या लेवलचा केंद्राचा विषय तो आपण
100%. बस बस भैया, बस बस. हो भैया. हम्म. आता आता भैया एक काम करू, ऐका की आता एक एक 2 दिवसात, 2 किंवा 3 दिवसामध्ये सर्वात मोठी जी सभा लावणार आपण आता, तिची सुरुवातच तुमच्या गावापासून करतात. हा. बस 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 बस. नाही, आतापासून तुम्ही लागा त्याला, आपल्या 4 दिवसात नियोजन लावायचे ठरवा. माहित आहे मला. नाही, खरं 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 खरं. वा. नाही, खरं खरं खरं. खरंच खरंच. बस 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 बस. बिलकुल भैया, बिलकुल. हा. हम्म. काय 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 काय. हा 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 हा. लावतो लावतो, काय म्हणून त्यांना सांगा मला. मला काय करा, मला त्यांचा नंबर पाठवला, मी बोलतो, 1 मिनिटात बोलतो मी. हा नंबर पाठवा, कोणता नंबर पाठवा. नाही, पाठवा पाठवा नंबर. पाठवा पाठवा. हा. हा हा हा. 3-0-1-2-3-4. एक दोन नाही नाही, 1 मिनिट. 91-68-05-30. पुढंच. हा हा. अच्छा अच्छा. हा ठीक आहे, 3दा 0 आहे का? हो का, 91-68-5-3-0-0-7. बरोबर का? 91-68-3-0-0-7. ठीक आहे, बोलतो. का, 1 मिनिट, काय नाव म्हणलो, थांबा. मेन कोण आहे तिथं? मुलगी किती, मुलीचं नाव सांगा, मुलीचं नाव सांगा तुमच्या पूर्ण. श्रीषा का? 1 मिनिट, हा थांबा. किती भरायचे? किती भरायचे होते मग? अजून किती भरायचे मग? ठीक आहे, बोलतो मी त्यांना. हा. लगेच. सर, सर शर्मा सर, एक छोटस काम काढलं सर तुमच्याकडे. एक आपले मुलगी आहे तुमच्याकडे, पालकांचे, गंगापुरे नावाची, श्रीषा गंगापुरे. हो, त्यांची काहीतरी अर्धी फीस भरल्या त्यांनी बहुतेक. शाळेतून काहीतरी बसवत नाही गेले त्यांच्या परीक्षेला, असं काहीतरी चालू होता. मग त्यांना म्हणलं, सध्या परिस्थिती त्यांची नाजूक आहे, थोडे थोडे जेवढे गेले तेवढे घ्या, जर देण्यात गेले तर मी भरतो, काही काळजी करू नका सर. नाही, टप्प्यानं भरतो म्हणल्या त्यांनी, सध्या अडचण असल्यामुळे भरतो म्हणल्या त्यांनी, थोडं थोडं भरतो म्हणल्या त्यांनी. हा हा हा. हम्म. नाही नाही, बिलकुल बिलकुल. बिलकुल, मी थोडं थोडं भरायला लावतो, माझ्या चेहऱ्याला बघून तर करा. मी ह्याच्यानंतर कोणत्याही प्रकारात कॉल करणार नाही, प्लीज, माझ्यासाठी. हा. येस सर, येस. हो. येस. पहा बेटा, आता एक त्याच्यामधला रोग आहे की काय होतं माहितीये का, जर समजा फिजिकल और मेंटल ऍबनॉर्मॅलिटीज आल्या त्याच्यामध्ये निर्माण होतात. समजा, इफ देर इज अ इन्क्रीज इन द नंबर ऑफ एनी ऍटोसोमल पेअर्स, समजा ऍटोसोमल पेअर मध्ये कोणते वाढले,
ऍलोसोम वेगळे बेटा आणि ऍटोसोम कसे म्हणलं वेगळे म्हणलं, बरोबर आहे. ऍलोसोम काय म्हणतात, सेक्स क्रोमोझोम म्हणतात. ऍटोसोम जर काही खाली वरी झालं, ऍलोसोम मध्ये खाली वरी झालं तर लेकर होणार किंवा स्टेराईल होतात, म्हणजे त्याला लेकर होणार पुढचं. मग ऍलोसोम मध्ये जर गडबड झालं तर एकतर फिजिकल, एकतर मेंटल ऍबनॉर्मॅलिटीज येणे लेकर होतात, किंवा जे काही लाईफ स्पॅन वय आहे ते कमी व्हायला लागतं, शॉर्टेड लाईफ स्पॅन होतं. ठीक आहे. आता काही डिसऑर्डर्स आपल्याला पाहायला मिळतात. आता डाऊन सिंड्रोम कोणता बेटा, डाऊन सिंड्रोम कोणता बेटा, डाऊन सिंड्रोम काय 46+1 काय बेटा 46+1 ट्रायसोमी ऑफ 21st क्रोमोझोम, म्हणजे 21व्या जोडीला एक जोडलेला असतो. ठीक आहे. ट्रायसोमी ऑफ 21st क्रोमोझोम म्हणजे 21व्या जोडीला किती 3 आहेत, म्हणून त्याला काय म्हणले ट्रायसोमी. डाऊन सिंड्रोम इज अ डिसऑर्डर अरायझिंग ड्यू टू क्रोमोझोमल ऍबनॉर्मॅलिटी. डाऊन सिंड्रोम हा कशामुळे होतो, क्रोमोझोमल ऍबनॉर्मॅलिटीमुळे होत असतो. This is the first discovered and described chromosomal disorder in the human beings. मानवामध्ये पहिला शोधलेला जो काही डिसऑर्डर आहे क्रोमोझोमल तो हेच आहे. This disorder is characterized by the presence of 47 chromosome. म्हणजे माणसाच्या शरीरामध्ये एकूण क्रोमोझोम किती असतात 46, पण इथे किती आहेत बेटा 47. किती बेटा 47, एक एक्स्ट्रा आहे. कोणत्या पेअरला आहे 21व्या पेअरला आहे. इट इज डिस्क्राइब्ड ॲज अ ट्रायसोमी ऑफ 21st क्रोमोझोम. त्याला काय म्हटलं जातं ट्रायसोमी ऑफ द 21st क्रोमोझोम. इन्फंट्स विथ दिस डिसऑर्डर हॅव 1 एक्स्ट्रा क्रोमोझोम. जे काही नवजात बाळ असतात त्यांच्यामध्ये जे काही डिसऑर्डर्स असतात त्या डिसऑर्डर्स कशामुळे असतात, त्यांच्या 21व्या जोडीला एक एक्स्ट्रा काय असतो क्रोमोझोम प्रत्येक सेलला त्यांच्या बॉडीमध्ये असतो. त्याच्यामुळे एकूण क्रोमोझोम किती झाले बेटा 47, किती राहायला पाहिजे 46. चिल्ड्रन सफरिंग फ्रॉम डाऊन सिंड्रोम, ज्या चिल्ड्रन्सला डाऊन सिंड्रोम त्या ठिकाणी होत असतो असे जे चिल्ड्रन्स असतात मेंटली रिटार्डेड असतात. कशा असतात बेटा मेंटली रिटार्डेड असतात. त्यांचा लाईफ स्पॅन जो असतो तो शॉर्ट असतो. मेंटल रिटार्डेशन ही मोस्ट प्रॉमिनेंट कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. मतिमंद लेकरं जन्माला येतात. नंतर दुसरे जे काही सिम्पटम्स आहेत त्याच्यामध्ये काय हाईट शॉर्ट असते, काय शॉर्ट असते हाईट शॉर्ट असते. नंतर सिंगल हॉरिझॉन्टल क्रेज ऑन द पाम, हाताला एकच आडवी रेष असते. सिंगल हॉरिझॉन्टल क्रेज ऑन द पाम. नाक चपटा, फ्लॅट नोज, फ्लॅट नोज काय असतं बेटा फ्लॅट नोज असते. शॉर्ट फिंगर्स बोट बारीक असतात. केसेस स्कॅन्टी विरळ असतात. विरळ कसे असतात थोडे थोडे केस असतात. दॅट इज स्कॅन्टी हेअर्स असतात. सिंगल हॉरिझॉन्टल क्रेज ऑन द पाम सांगितलं. आणि ते किती काळ जगतात फक्त 16 ते 20. किती बेटा किती आहे फक्त किती बेटा 16 ते 20 वर्ष जगतात. पुन्हा आहे टर्नर सिंड्रोम. कोणता बेटा टर्नर, Turner syndrome, monosomy of X chromosome. As with autosomes, abnormalities in the sex chromosome also cause some disorders. आता ऍटोसोम्स अनुसार सुद्धा जे काही ऍबनॉर्मॅलिटीज आहेत, जे काही वेगळेपणा आहे कशामध्ये सेक्स क्रोमोझोम मध्ये, त्याच्यामुळे सुद्धा काही डिसऑर्डर्स घडून येतात. टर्नर सिंड्रोम त्याच्यामध्ये किती असतात बेटा 44+X, 44+X. Arise due to either inheritance of only one X chromosome from parents or due to inactivation of gender related part of X chromosome. एकतर काय होतं XX मधला X पार्ट हा काय होतो ऍक्टिव्ह होऊन जातो पुन्हा, किंवा पुढे जात असताना X क्रोमोझोम जो काही पार्ट आहे तो पुढच्या पिढीमध्ये काय होतो त्या ठिकाणी ट्रान्सफर होताना त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येतात. बोललो मी त्यांना आता, अच्छा अच्छा बोललो मी त्यांना आत्ताच बोललो मी नाही ना बरोबर आहे. नाही सर मी करतो ऍडजस्ट, म्हणजे आमचं मी त्याच्यावर चालतं सर म्हणले, पण होय सर म्हणलं करा माझ्यासाठी करा म्हणलं, थोडे थोडे करतील म्हणलो त्यांनी, चालते सर मी बोलतो म्हणजे आमच्या ह्याला मंडळाला म्हणलो का, पण लेकराच्या डोक्यावर परिणाम होतील हो. ते लेकराच्या डोक्यावर परिणाम होतील म्हणलं असं लहान लेकर. तुम्ही एक काम करा, ऐका 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 काय करा माहिती का, आपण आता ठीक आहे झालं झालं एक काम करू, पुढच्या वर्षी आपण काय करू एखादी इंग्लिश मीडियम वगैरे हे करून आपल्याकडे लेकराला तिथे हे करत होतं आपण, जेवढे होतील तेवढे आपण करू. अजून दुसरं बी आपल्याला काही करता येईल का बस तुम्ही या आपण पहिला बसून तर चर्चा करू त्यांची. मग एवढं काय त्याच्यामध्ये पैशासाठी तुम्ही त्यांना म्हणायचं ना तर मला परस्पर
नाही तुम्ही म्हणायचं ना, मला परस्पर कॉल करा म्हणायचं ना तुम्ही. हा हा हा. हम्म. हम्म. आता का म्हणले आता? नाही सर सांगतो म्हणले, मी मंडळाला बोलतो म्हणले, काय तसं काही नाही सर म्हणले. त्यांचं घ्यायनी नंबर, मी क्लासमध्ये होतो त्याच्यामुळे घ्यायनी. तिथं जे बिरादर आहेत का, संतोष बिरादर मित्र आहेत ते. बर 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 बर. येतो बोलतो मी. क्लास झाला का मला काय करा, तुम्ही नंबर घेऊन तो मी बोलतो त्यांना. तुमच्या पुढे बोलतो मी. हो हो. पहा बेटा, as with autosome abnormalities in the sex chromosome also cause disorder. टर्नर सिंड्रोम जे आहे 44+, जे कशामुळे होते, एक तर इनहेरिटन्स ऑफ ओनली वन एक्स क्रोमोझोम फ्रॉम पॅरेंट्स. एक तर काय होतो, आईवडिलांपासून एक एक्स क्रोमोझोम इनहेरिटन्स पुढच्या पिढीमध्ये जातो, किंवा ड्यू टू इनॅक्टिव्हेशन ऑफ जेंडर रिलेटेड पार्ट ऑफ एक्स क्रोमोझोमच्या रिलेटेडचा जो काही पार्ट आहे जेंडरच्या रिलेटेडचा एक्स आहे तो इनॅक्टिव्ह होतो. त्यावेळेस काय होतं माहितीये का, त्याच्यामध्ये कंडिशन काय, फक्त एक एक्स निघून गेला म्हणजे किती राहिले बेटा, 44+ एक्स राहतात. आणि असं जर राहिलं तर अशा ज्या महिला असतात, टर्नर सिंड्रोम कोणामध्ये असतो, महिलामध्ये. लक्षात ठेवा, कोणामध्ये असतो टर्नर सिंड्रोम, कोणामध्ये असतो, महिलामध्ये. स्टेराईल असतात. स्टेराईल म्हणजे काय, त्यांना पुढे सुद्धा लेकरू होत नाही. अनेबल टू हॅव चिल्ड्रन ड्यू टू इम्प्रॉपर ग्रोथ ऑफ रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. दुसरा आहे लिनेफेल्टर सिंड्रोम. कोणता बेटा, लिनेफेल्टर सिंड्रोम. ह्याच्यामध्ये एक एक्स जास्त दिसायला लागले, एक्स एक्स वाय. पटली. This disorder arises in the men due to abnormalities in the sex chromosome. म्हणजे काय ऍबनॉर्मॅलिटीज आहे सेक्स क्रोमोझोम मध्ये, पुरुषांमध्ये जरी घडून आलं, दिसून आलं, बोलायला आवाज गड्यासारखं, सारं ह्याच्यासारखं, मिशन ते तिथे वेगळं राहते बेटा त्या ठिकाणी. बाकीचं सारं सारखं राहते बायासारखं, आणि तिथं थोडं वेगळं राहते. कळलं का बेटा मी काय? हुशारच, तुला कळलं बघ सारं. मग पुन्हा रेल्वे पटरीला 100 रुपये, 50 रुपये. ओके. हा, भर रोडला गाड्या थांबल्या, कुठं होता कुठं रोडला. शिंदेला बोलतात तर पप्पूच घेतात. This disorder arises in the men due to abnormalities in the sex chromosome. In this disorder, men have one extra X chromosome. पुरुषामध्ये एक एक्स्ट्रा क्रोमोझोम असतो. Hence their chromosomal condition becomes, त्यांची जे काही क्रोमोसोमल कंडिशन आहे ती किती होते, 44+A असे जे पुरुष असतात स्टेराईल असतात, लेकरू होत नाही का, त्यांचा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन हा डेव्हलप होत नाही. पडलं तर कसं करू, 1.5 लाखाचा मोबाईल आहे, लाखाचा. नॅशनल हेल्थ मिशन, हे भगवान, नॅशनल हेल्थ मिशन कोणता बेटा, नॅशनल हेल्थ मिशन. हा ना, हा बोला की. होय होय, आताच बोललो तुम्ही. अच्छा 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 अच्छा. होय 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 म्हणले मी, तरी कॉलेज शाळेमध्ये फोन करून सांगितलं. हो. त्यांचाच कॉल आहे, त्यांचाच कॉल आहे. हॅलो. हा एक, हा सांगा. हा हा. येस. नाव काय? होय हो, सुयश का? सुयश का सुयोग? क्लास सुटल्या सुटल्या फोन लावतो त्यांना. क्लास सुटल्या सुटल्या कॉल करतो त्यांना माझा. हो हो. Under the National Health Mission, the National Rural Health Mission has been started since April 2005. आता हे काही जे नॅशनल हेल्थ मिशन आहे त्याच्यानुसार जे काही नॅशनल रुरल म्हणजे काय ग्रामीण हेल्थ मिशन ही कधी तयार झालं, एप्रिल 2005 ला. नॅशनल अर्बन हेल्थ मिशन कधी तयार झालं, 2013 ला. The main objective of this mission are strengthening of the rural and urban health facilities. मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे तर जे काही रुरल म्हणजे ग्रामीण आहे, जे काही अर्बन म्हणजे शहरी जे काही हेल्थ फॅसिलिटीज आहेत, कंट्रोलिंग व्हेरियस डिसीज, अनेक रोगावर कंट्रोल करणं, अनेक इलनेसवर रोगावर कंट्रोल करणं,
नंतर इन्क्रीजिंग पब्लिक अवेअरनेस अबाउट हेल्थ बद्दल, लोकांबद्दल जनजागृती करणं, ऑफरिंग फायनान्शियल असिस्टन्स, लोकांना आर्थिक मदत प्रोव्हाइड करणं, पेशंटला वेगवेगळ्या स्कीम, जसं प्रधानमंत्री योजना एक आहे 5 लाखापर्यंत आहे, तर त्याच्यामध्ये अनेक हॉस्पिटलमध्ये स्कीम असते. डिसीज ऑकरिंग ड्यू टू म्युटेशन इन द सिंगल जीन. काय बेटा म्युटेशन हा शब्द आला काय आला? कशामध्ये? एक जीन्स मध्ये जर बदल झाला, दॅट इज अ मोनोजेनेटिक डिसऑर्डर. Disease or disorders occurring due to mutation in single gene into a defective one are called monogenic disorder. Disorder किंवा disease कशामध्ये होऊ लागला? ऑकर होऊ लागला. कशामुळे? म्युटेशनमुळे. कशामध्ये? सिंगल जीन्स मध्ये. हा काय आहे? डिफेक्टिव्ह वन आहे, त्याला काय म्हणतात? मोनोजेनेटिक डिसऑर्डर. जवळपास अप्रॉक्सिमेटली 4000 डिफरंट डिसऑर्डर्स ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात ड्यू टू ॲबनॉर्मल जीन्स. जे काही ॲबनॉर्मल जीन्स आहेत त्याच्यामुळं देअर प्रोडक्ट्स आर इदर प्रोड्युस्ड इन द इनसफिशियंट क्वांटिटी ऑर नॉट ॲट ऑल. या ॲबनॉर्मल जीन्समुळे जे काही प्रोडक्ट आहेत हे काय होतात? एकतर प्रोड्यूस होतात कमी प्रमाणामध्ये किंवा तयारच होत नाही. ह्याच्यामुळे काय होतं? ॲबनॉर्मल मेटाबॉलिझम होतं, त्याच्यामुळे डेथ होते ऍट द टेंडर एज, कमी वयामध्ये डेथ होते. अशी डिसऑर्डर्स जे आहेत, ह्युचिन्सन डिसीज आहे, टायफॉइड डिसीज आहे, नंतर गॅलॅक्टोसॅमिया आहे, फिनिलकेटोनुरिया आहे, सिकल सेल ॲनिमिया आहे, सिस्टिक फायब्रोसिस आहे, अल्बायनिझम आहे, हिमोफिलिया आहे, नाईट ब्लाइंडनेस हे आपल्याला डिसीज त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात. पुढचा आहे अल्बायनिझम. कोणता बेटा? अल्बायनिझम पहा. दिस इज अ जेनेटिक डिसऑर्डर. अल्बायनिझम हा कोणता बेटा सांगा बरं का? जेनेटिक अनुवांशिक डिसऑर्डर आहे. आवर आईज स्किन हिअर हा कलर ड्यू टू ब्राऊन पिगमेंट. आपल्याला जो रंग असतो तो कोणामुळे असतो? उपलब्ध असलेल्या ब्राऊन पिगमेंटमुळे. कशामुळे बेटा? लवकर बोलत चला. कशामुळे? ब्राऊन पिगमेंटमुळे. त्यालाच काय म्हणतात? मेलानाइन. आता बोला की. नाही बोला की. हा ठीक आहे. हॅलो काय करू? करतो थोड्या वेळाने. पहा बेटा, ब्राऊन कलर मेलानाइन मुळे आपल्याला कलर येतो. इन दिस डिसीज बॉडी कॅन नॉट प्रोड्यूस मेलानाइन. बॉडी काय प्रोड्यूस करू शकत नाही? मेलानाइन प्रोड्यूस करू शकत. स्किन कशी होते? फिकट. टेल म्हणजे फिकट. केस कसे होतात? व्हाईट होतात. डोळे कसे होतात? पिंक होतात. कशामुळे? कारण त्यांच्या रेटिनामध्ये डोळ्याच्या किंवा जे स्क्लेरा असतो त्याच्यामध्ये कोणता पिगमेंट नसतो? मेलानाइन नावाचा पिगमेंट हा नाही. त्याच्यामुळे डोळे कसे होतात? काय पिंक कलरचे होतात. कोणते होतात? येस. पुढचा आहे सिकल सेल ॲनिमिया. कोणता बेटा? सिकल सेल ॲनिमिया. Even minor changes in the molecular structure of protein and DNA may lead to disease or disorder. आता बघा, मायनर चेंजेस म्हणजे एकदम छोटे बदल जे काही मोलिक्युलर स्ट्रक्चर मध्ये होतात प्रोटीनच्या आणि डीएनएच्या, ज्याच्यामुळे काय होतात बेटा? डिसीज और डिसऑर्डर घडून येतात. काय म्हणला बघा बरं का? मायनर चेंज मध्ये अतिशय लहान बदल. कशामध्ये? मोलिक्युलर स्ट्रक्चर ऑफ प्रोटीनच्या आणि डीएनएच्या मोलिक्युलर स्ट्रक्चर मध्ये अतिशय मायनर चेंजेस त्या ठिकाणी घडून येतात आणि त्याच्यामुळे काय होतं? डिसीज किंवा त्या ठिकाणी डिसऑर्डर्स होतात. नॉर्मल हिमोग्लोबिन जो आहे हॅज ग्लुटॅमिक ऍसिड ऍज अ 6th अमिनो ऍसिड. जो काही हिमोग्लोबिन आहे आपलं रक्त आहे त्याच्यामध्ये हा 6th अमिनो ऍसिड कोण आहे सांगा बरं का बेटा? ग्लुटॅमिक ऍसिड आहे. कोण आहे? ग्लुटॅमिक ऍसिड आहे त्याच्या मोलिक्युलर स्ट्रक्चर मध्ये. पण ह्या ग्लुटॅमिक ऍसिडला कोण रिप्लेस करतं? व्हॅलिन. नीट आहे का? 6th अमिनो ऍसिड कोण आहे? ग्लुटॅमिक ऍसिड. त्याला कोण रिप्लेस केलं? कोण रिप्लेस केलं? नावाचा. कोण केलं? व्हॅलिन. कोण रिप्लेस केलं? कोणाला? ग्लुटॅमिक ऍसिडला. कोणी रिप्लेस केलं? व्हॅलिन. कोणत्या पोझिशनवर? 6th अमिनो ऍसिड वरून. त्याच्यामुळे काय होतं? त्या हिमोग्लोबिनचा शेप बदलतो किंवा त्याचा काय बदलतो? स्ट्रक्चर बदलतो. त्याच्यामध्ये मोलिक्युलर बदल घडून येतात आणि हे जे काही इरिथ्रोसाइट्स आहेत त्यालाच आपण आरबीसीज म्हणतो. लाल कलरचे जे काही आरबीसीज असतात नॉर्मली कशा असतात? बायकॉन्केव. कशा असतात बेटा? गोल आकाराचे असतात, बायकॉन्केव असतात. पण आता ते कसे होतात? सिकल शेपड होतात. कसे होतात बेटा सांगा? सिकल बिड्याच्या आकाराचे होतात आणि यालाच म्हणतात सिकल सेल ॲनिमिया. काय म्हणतात बेटा याला? सिकल सेल ॲनिमिया म्हणतात. ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी हिमोग्लोबिनची इन सच इंडिव्हिज्युअल ही व्हेरी लो असते. कशी असते बेटा? व्हेरी. म्हणजे ज्यावेळेस सिकल सेल ॲनिमिया होतो जसं आपले बायकॉन्केव आकाराचे जे आरबीसीज असतात त्यांच्यामध्ये ऑक्सिजन डिझॉल्व जास्ती होतो, ऑक्सिजन सप्लाय जास्ती करतात, कॅरी आउट करतात.
पण ज्यावेळेस साखर बदलतो ऑक्सिजन सप्लाय जास्ती करत नाही. इन दिस कंडिशन क्लम्पिंग म्हणजे रक्ताच्या गाठी तयार होतात. डिस्ट्रक्शन ऑफ इरिथ्रोसाइट्स जे काही आरबीसीस आहेत त्या ठिकाणी त्याचं डिस्ट्रक्शन होतं मोस्ट ऑफन. ऍज अ रिझल्ट जे ब्लड वेसल्स असतात ते ऑब्स्ट्रक्ट म्हणजे अडथळा होतं आणि सर्क्युलेटरी सिस्टीम बंद पडते. ब्रेन असेल, लंग्स असेल, किडनी असेल हे सर्व डॅमेज होतात आणि सिकल सेल ॲनिमिया हे अनुवांशिक रोग आहे. कोणता रोग आहे बेटा? अनुवांशिक. हेरिडायटरी म्हणजे काय? अनुवांशिक रोग आपल्याला पाहायला मिळतो. हा कशामुळे घडतो? चेंजेस इन जीन्स ड्युरिंग कन्सेप्शन. कन्सेप्शन पिरियड जो काही श्वास शब्द आहे म्हणजे जे काही ओके बेटा ठीक आहे, जो काही कन्सेप्शन पिरियड आहे त्याच्यामध्ये हा बदल घडून येतो. जर समजा पप्पा आणि मम्मी हे दोघांना जर त्या ठिकाणी सिकल सेल ॲनिमिया असेल तर ते काय असतात? कॅरियर असतात. नंतर त्यांच्या लेकराला सुद्धा काय होतो सांगा बरं का बेटा? सिकल सेल ॲनिमिया होतो. म्हणून मॅरेज बिटवीन पर्सन्स हु आर कॅरियर ऑर सफरिंग फ्रॉम सिकल सेल ॲनिमिया, कुणी जर कॅरियर असेल, कुणाला सिकल सेल ॲनिमिया झालेला असेल तर असे दोघे एकमेकाला लग्न करत नाही. ठीक, तो अवॉइड केलं पाहिजे, टाळलं पाहिजे. बघा बेटा, सिकल सेल ॲनिमिया कॅरियर काय? एएस. सफर फ्रॉम सिकल सेल ॲनिमिया एसएस. सिम्पटम्स ऑफ सिकल सेल ॲनिमिया: स्वेलिंग ऑफ हँड सुचतात, हात सुचतात, पाय सुचतात, पेन्स इन जॉइंट्स मध्ये पेन होतात, सिव्हिअर जनरल बॉडी ॲकेज होतात, फ्रिक्वेंट कोल्ड येतो, कफ येतो, कॉन्स्टंट लो ग्रेड फिवर येतं, एक्झॉक्शन, पेल फेस, तोंड पिवळा पडतो, लो हिमोग्लोबिन कंटेंट आणि रक्ताचं प्रमाण काय होतो? शरीरामध्ये कमी व्हायला लागतं. महाराष्ट्रामध्ये 2.5 लाखापेक्षा जास्ती लोकांना कोणता रोग आहे बेटा? सिकल सेल ॲनिमिया आहे. 21 जिल्ह्यामध्ये, विशेष करून 11 जिल्हे जे की विदर्भात आहेत याच्यामध्ये सुद्धा जास्ती लोकांना कोणता रोग आहे? सिकल सेल ॲनिमिया. कोणता बेटा? सिकल सेल ॲनिमिया. सुरुवातीला कशा असतात? नॉर्मल. पण अफेक्टेड कशा असतात? ते गोल होते कसे झाले? विड्याच्या आकाराचे. लांब झाले का नाही बेटा? यस. आता पहा, सिकल सेल ॲनिमिया ऑकर ॲज अ फॉलोज. आता पहा, ए म्हणजे काय? नॉर्मल मॅन आहे, नॉर्मल मॅन, नॉर्मल वुमन, नॉर्मल प्रोजेनी. बोथ पॅरेंट्स आर नॉर्मल. लेकरू कसा आहे तो? नॉर्मल. प्रोजेनी म्हणजे बाळ कसं आहे? नॉर्मल. नॉर्मल आहे किंवा सफरर आहे, किंवा सफरर आहे किंवा नॉर्मल आहे. अशा वेळेस एक नॉर्मल एक सफरर आहे. 50% जे असतात नॉर्मल असतात आणि 50% कसे असतात? कॅरियर असतात. ठीक आहे. पुन्हा बघा, नॉर्मल आहे किंवा एसएस म्हणजे काय? सफरर आहे. किंवा इथे बघा, सफरर आहे किंवा नॉर्मल आहे. तर सर्व जे काही लेकरं येतात पुढे जन्माला ते कसे असतात? कॅरियर. म्हणजे एक पॅरेंट जर समजा नॉर्मल आहे आणि दुसरा जर सफरर असेल तर पुढचे सर्व काय येतात? कॅरियर येतात. दोन्ही काय आहे? सफरर आहे किंवा त्याला काय म्हणतो? सॉरी, कॅरियर आहे. तर 25% लेकरं हे नॉर्मल असतात, 25% सफरर असतात आणि 50% कसे असतात? कॅरियर असतात. कसे असतात बेटा? कॅरियर. एक आहे एएस म्हणजे कॅरियर किंवा सफरर, सफरर किंवा कॅरियर आहे किंवा ए असं अशा प्रकारे 50% लेकरं कॅरियर असतात, 50% सफरर असतात. वन पॅरेंट जर कॅरियर असेल, दुसरा काय असतो? सफरर असतो. दोन्ही जर सफरर असेल तर 100% जे काही लेकरं जन्माला येतात ते सर्व काय असतात बेटा? सफरर असतात. काय असतात सर्व सांगा? सफरर. काय असतात रे? मग ह्याच्यासाठी काय करतात माहिती आहे का? डायग्नोसिस ऑफ सिकल सेल ॲनिमिया म्हणजे डायग्नोसिस म्हणजे काय? रोगावर निवारण करणे. म्हणजे सिकल सेल ॲनिमियावर निवारण करण्यासाठी त्याच्यावर टेस्ट केली जाते. अंडर द नॅशनल हेल्थ मिशन स्कीम सोल्युबिलिटी टेस्ट करतात. कोणती टेस्ट करतात? सोल्युबिलिटी टेस्ट करतात सिकल सेल ॲनिमियासाठी, जे की सर्व जिल्हा पातळीवर असते. त्याच पद्धतीने कॉन्फर्मेटरी डायग्नोस्टिक टेस्ट त्या ठिकाणी करतात. इलेक्ट्रोफॉरेसिस त्या ठिकाणी परफॉर्म करतात. कोणती टेस्ट बेटा? इलेक्ट्रोफॉरेसिस टेस्ट परफॉर्म करतात. ग्रामीण भागामध्ये या उपजिल्हा लेवलला, जसं उदगीर आपला उपजिल्हा आहे त्या ठिकाणी करतात. रिमेडीज काय करायचं? तर डिसीज इज स्प्रेड ओनली वन वे. काय ग? फक्त रिप्रोडक्शनच्या माध्यमाने हा रोग पसरतो. कशाच्या माध्यमाने रे? आता रिप्रोडक्शन कसं करतात काय सांगायची गरज आहे का? नाही ना. Hence, husband and wife should get their blood examined either before marriage or after marriage. म्हणून लग्नाच्या पहिल्या किंवा लग्नाच्या नंतर आजकाल तर विशेष करून शहरी भागामध्ये काय तपासलं जातं? ब्लड टेस्ट करतात. A carrier or sufferer should avoid marriage with another carrier or sufferer. एखादी कॅरियर असेल किंवा सफरर असेल तर तो दुसऱ्या कॅरियर सोबत या दुसऱ्या सफरर सोबत लग्न टाळलं पाहिजे. कुणासोबत टाळलं पाहिजे? दुसऱ्या कॅरियर किंवा दुसऱ्या कुणासोबत रे? सफरर सोबत. काय टाळलं पाहिजे? लग्न टाळलं पाहिजे. A person suffering from sickle cell anemia should take a tablet of folic acid daily. ज्या व्यक्तीला सिकल सेल ॲनिमिया आहे तर रोज कुणाची गोळी खायचं? फॉलिक ऍसिड. कशाची गोळी खायचं रे बेटा?
कशाची गोळी खायचं? ठीक आहे, एकदा बघून घ्या. हॅलो पाटील सर. हॅलो. काय पाटील साहेब हे असलं येड्याचा बाजार? हा 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 हा. म्हणजे तू मला डिस्टर्ब करायचं नाही, मी तुला करणार नाही का? अरे बाप रे बाप, एवढं धूर्त राजकारण. मग कल्याण पाटलाला सांगायचं होतं, तुम्ही कल्याण पाटलाला सांगायचं होतं. तसं राहणार हो, पण आपल्याला पक्षात बी दखल घ्यायला पाहिजे ना, माहिती राहायला पाहिजे किंवा सारा विषय. का अवघड आहे रे बाबा, हे का खरंच की गळ्याला पडल्यात अजून चिटकू चिटकू. लाजावी वाटणार तो. मला आम्ही तारून ना. काय काय करतील या लोकांचा काय भरोसा नाही पाटील साहेब, बाप रे बाप. हं, हं. मग नाहीतर काय द्यायचं होतं मग पोतं भरून तर एक दोन तीन. आम्हाला बी असं वाटलं ते एवढ्यामध्ये मागायला बी आम्हाला बी. नाही 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 नाही. खरं निघाला, खरं निघाला. मला धक्का बसला बघून आता. मला धक्का बसला म्हणलो, धक्काचे. आम्ही इथं ताणून म्हणून परेशान. कुणाची बाजू घेऊन घ्या मी पाटील साहेब, आपण आपली बाजू घेतली पाहिजे. बर बर हा. होय हो, जाणवलं मला बी तसं. अरे बापरे, कसं सहन केलं की रे बाबा तुम्हीच. कसं सहन केलं की रे बाबा तुम्हीच. कसं सहन केलं की देव झाले म्हणलं. घ्या. नाही रिंगण घ्यायचं बरोबर टप्प्यात आलं. मी करा ना, कोण करा ना, ज्यानं आपल्याला विरोध केला. बरं झालं सांगितलो, कळते तर. हं 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 हं. नाही हे खरं, हे खरं. नाही आलं आलं आता. बरं झालं का आलं खडी केलो माझ्या तुम्ही. आपला आपला राहतो कडला पाटील साहेब निवांत सुखानं. काय तेवढं मनावर घ्यायचं नाही, आपलं आपलं चालू त्या निवांत चालू आपलं आपलं. नाही हे नाही, हे नाही कालचं म्हणलं मी, कालचं म्हणलं. फेसबुकला आहे. बाबा बाबा अवघड आहे. 100% 100% खरं आहे. आपण थर्ड फ्रंट तयार करू तो. थर्ड फ्रंट तयार करूत आपण आपलं आपलं. नाही अवघड आहे रे बाबा, माझी शपथ कुठं आहो? येतो क्लास झाला तिथे.
काय यार किती आहे रे अजून